या शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यमाने सकाळ संध्याकाळच्या वेळेचं आपल्याला भान येतं किंवा आपल्या मनाला ते समजतंय की अरे हा उत्साह सकाळचा आणि हा कातर आणि व्याकुळता ही संध्याकाळची. आता संधी प्रकाश रागामध्ये मध्यम याची भूमिका खूप महत्वाची आहे. प्रातःकालीन संधी प्रकाश रागामध्ये नेहमी शुद्ध मध्यम असतो, तर सायंकालीन संधी प्रकाश रागामध्ये नेहमी तीव्र मध्यम असतो. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की भैरव आणि पुर्या धनाश्री हे त्याचं उत्तम उदाहरण आपण घेतलं आताच. तर आता दुसरा भाग म्हणजे कोमल शुद्ध रेध असणारे, म्हणजे आता हे कोमल रेधवाले आपले संधी प्रकाश संपल्यानंतर आपण शुद्ध रेध असणारे जे राग आहेत त्यांचा वेळ येते, त्यांची वेळ असते ती. म्हणजे 4 ते 7 जर आपण भैरव मारवा पूर्वी थाटाचे राग जर घेतले तर दुसरा प्रहर जो तो 7 ते 10 मध्ये सुरू होतो. त्याच्यामध्ये बिलावल, कल्याण, खमास थाटातले राग येतात. ह्या 3 थाटातले 7 ते 10 मध्ये कुठले बिलावल, कल्याण आणि खमाज याच्यातले काही रात्रंगी असतात, ज्याच्यामध्ये तीव्रमय ते रात्री आणि ज्याच्यामध्ये शुद्धमय ते सकाळी. हा एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा की 3 मध्ये आपल्याला बिलावल मध्ये जर तीव्र मध्यम असला तर ते रात्री गायला जातील, बिलावल मध्ये शुद्ध मध्यम असेल तर बिलावल थाटाचे सकाळी गायला जातील असं. या रागांमध्ये रेध तर शुद्ध पाहिजेतच, पण गंधार शुद्ध असणं पण खूप आवश्यक आहे. ग कोमल असला तर त्याचा एकदम तिसऱ्या याच्यामध्ये चालला जातो. गणी कोमलवाल्या रागांमध्ये त्याची गणना होऊन जाईल. तर आपल्याला कोणतं पाहिजे आहे की ग शुद्ध हे अगदी आवश्यक आहे की रे ध जर शुद्ध असतील तर ग पण शुद्ध हवा असतो. तर हे संधी प्रकाश रागानंतर रे ध शुद्ध आणि ग शुद्ध वाले राग गायले जातात. सकाळी शुद्ध म म्हणजे सकाळी त्याच थाटातले जर शुद्ध म असेल तर ते सकाळी गायला जातात, त्याच थाटातले जर तीव्र म असला तर तो संध्याकाळी गायला जातात. तसंच ग नि कोमल. आता तिसरा प्रकार कोणता आहे? ग आणि नि कोमल. तर या रागांमध्ये कोमल गंधार असणं आवश्यक आहे. बाकी तुमचं नि शुद्ध असला किंवा कोमल असला तरी चालेल, पण ग मात्र तुमचा कोमलच पाहिजे. नि शुद्ध असला तरी चालेल. याची ही तिसरा गट आहे. रे ग नि कोमल. याच्यामध्ये 4 थाट घेतलेले आहेत. वेळ पण खूप जास्ती आहे, 1 ते 4, आणि थाट पण 4 आहेत. कोणते? काफी, आसावरी, भैरवी आणि तोडी, हे 4. तर हे 4 थाटातले राग जे आहे ते एक 1 ते 4 याच्यामध्ये, म्हणजे 10 ते साधारण 10 ते 4 इतकी वेळ आहे ती हे 4 थाटात मधले राग गायला. 3 थाटातले पहिले जे आहे 4 ते 7 भैरव मारवा पूर्वी, 7 ते 10 बिलावल, कल्याण, खमाज, 10 ते 1 काफी, आसावरी, भैरवी, तोडी, 4. आणि परत मग संध्याकाळी तसंच प्रकारे संध्याकाळी 4 ते 7 संधी प्रकाश, त्याच्यामध्ये मारवापूर्वी भैरव, त्याच्यानंतर जो प्रहर येतो रात्रीचा प्रथम प्रहर 7 ते 10 त्याच्यामध्ये बिलावल, कल्याण, खमाज, आणि 10 ते 4 याच्यामध्ये काफी, आसावरी, भैरवी, तोडी मग तीव्र असणार. आता याच्यामध्ये अध्वदर्शक स्वर, आणखीन एक गोष्ट महत्वाची समय चक्रामध्ये, अध्वदर्शक स्वर. अध्वदर्शक स्वर म्हणजे एक मार्गदर्शक. आता मी इतका वेळ तुमच्याशी जेव्हा बोलली तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तीव्र मध्यम आणि शुद्ध मध्यम याचा खूपच महत्वाचा असा वाटा या सर्व समय चक्रामध्ये आपल्याला दिसून येतो की कसा शुद्ध मध्यम आणि तीव्र मध्यमामुळे ते पूर्ण रागच बायफर्केट होतात सकाळ आणि संध्याकाळ. तर मध्यम स्वराचं हे रागांचा जो समय आहे ते विभाजन करायला मध्यम स्वरच कारणीभूत आहे. तो एक पथदर्शक म्हणून एक आहे.
म्हणूनच त्याला अध्वदर्शक स्वर असं पण नाव दिलेलं आहे, की तुम्हाला तो मार्ग दाखवतो. तर शुद्ध मध्यम प्रातःकालीन संधी प्रकाशची, तर तीव्र मध्यम सायंकालीन संधी प्रकाश रागांची सूचना देते. जसं आता भैरव, तुम्हाला मी सांगितलं मगाशीच आपण की पुरिया धनाश्री कसा होतो आणि भैरव कसा. तर आता यावरून स्थूल मानाने रागांचा समय निर्धारित आपल्याला करता येतो. पण या नियमाला सुद्धा अपवाद आहे. नियम म्हटलं की त्याला अपवाद असणारच, की हा नियम आहे त्याला अपवाद काय आहे. लोक लगेच अपवादात्मकच आपल्याला विचारतात, अहो मग हे कसं काय, ललित रागामध्ये नाही का तीव्र मध्यम, मग तो नाही का संध्याकाळी गायचा, तो का सकाळी गायचा, असा एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये असं आहे की शुद्ध मध्यमाचं प्राबल्य जास्त आहे. सा ने रे ग म म म ग रे ग म ग रे सा ने रे ग, जाऊन मध्यमावर शुद्ध थांबतोय. मध्यम जास्त शुद्ध आहे त्याच्यामध्ये, कदाचित त्याच्यामुळे सुद्धा ललित हा त्यावेळी गायला जातो. तोडीमध्ये तर तीव्र मध्यमच असतो, पण तोडी पण सकाळच्या वेळीच गायला जातो, हा पण एक अपवादच आहे. तसंच दुपारी आपण शुद्ध सारंग घालतो. सा रे मा पा रे मा रे नी नी ध सा आ आ हा दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी गायला, जरी तीव्र मध्यम असला तरी तो सारंगचा प्रकार आहे. आणि शुद्ध सारंग असल्यामुळे तो दुसऱ्या प्रहरात गायला जातो. हा पण एक अपवादात्मक असाच भाग आहे. तर आता हे अशा प्रकारे 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 1, 1 ते 4, परत 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 1 आणि 1 ते 4 अशा रीतीने हे समय चक्र सतत चालू असत गाण्यात. हा हे समय चक्र मी कुठे तुम्हाला मिळालं तर असं गोलार्धामध्ये आपल्याला पूर्ण गोलामध्ये अर्धा गोल करून आपल्याला ते सगळं बघायला मिळतं. आणि खूप सुंदर असं ते समय चक्र आहे. ते पुढच्या वेळेस मी तुम्हाला हवं असेल तर मी गाऊन सगळा राग आणि परमेल प्रवेशक याच्यामध्ये आणखी एक प्रकार असा आहे, तो म्हणजे परमेल प्रवेशक. मेल म्हणजे थाट, परमेल प्रवेशक म्हणजे दुसऱ्या थाटात घेऊन जाणारा राग. तर हे जे राग आहेत ना, तर त्याच्यामध्ये दोन्ही थाटाचे स्वर असतात. हे परमेल प्रवेशक जे राग आहेत त्याच्यामध्ये दोन्ही, म्हणजे आता समजा पुरिया आहे तर याच्यानंतर कल्याण. पुरिया हा जर समजा अं, याच्यामध्ये काफी आणि पूर्वी यांना जोडणारा जो काम आहे ते मुलतानी राग करतो. त्या मुलतानीमध्ये तुम्हाला ग कोमल सापडतो, नि शुद्ध आहे पण ग कोमल आहे, आणि पूर्वीतला म तीव्रवाला ते पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मुलतानी हा जो राग आहे तो काफी आणि पूर्वी यांना जोडणारा राग आहे, त्याला म्हणतात परमेल प्रवेशक राग. तसंच खमाज आणि काफी यांना जोडणारा जय जयवंती असा राग आहे, तो पण एक परमेल प्रवेशक राग आहे. तो खमाज थाटात घेऊन जातो. म्हणजे काफी थाटातून जेव्हा खमाज थाटात जायचं असेल आपल्याला, तर त्यावेळी तो जय जयवंती राग गायला जातो, की जेणेकरून त्या दोन्ही रागांचे स्वर त्या रागांमध्ये आहे. तर यांना म्हणतात परमेल प्रवेशक राग. जेव्हा ही समय चक्र चालू असतं तेव्हा जेव्हा आता 4 ते 7 वेळ झाली आणि त्याच्यानंतर आता 7 ते 10 रागांची वेळ सुरू होते, तर हे परमेल प्रवेशकचे मधले जे राग आहेत ते गायला जातात. आणि अतिशय सुरेख आणि खूप अगदी इंटरेस्टिंग असं हे समय चक्र आहे, की जे आपल्या उत्तर भारतीय संगीताला खूप अगदी
एक एक प्रकारचा एक डायमेन्शन देतो, म्हणजे हे देतो, एक काय म्हणतात त्याला, एक प्रकारचा एक कंगोरा, एक सुंदर कंगोरा आपल्याला मिळालेला आहे तो, की जो दक्षिण याच्यात नाहीये. दक्षिणी संगीत पद्धतीमध्ये समय चक्र मानल्या जात नाही. ते कोणताही राग कोणत्याही वेळेस गातात. पण आपल्या इथे माहितीये का, एक अशी आख्यायिका पण आहे, की एकदा नारद फिरायला निघाले, नारद मुनी, आणि त्यांना असे काही जण दिसले रस्त्यामध्ये, जे विकलांग होते, जे असे थोडेसे आजारी होते, किंवा जे तोडमोड झाले होते त्यांचं काहीतरी, असे लोक त्यांना मिळाले. तर ते म्हणाले, अरे तुम्ही कुठे चालले? ते म्हणे, आम्ही ब्रह्मदेवाकडे चाललो. म्हणे, का ब्रह्मदेवाकडे चालले? तुम्ही आहात कोण? म्हणे, अहो आम्ही पृथ्वी तलावर राहणारे राग रागिणी आहोत. हं. त्यामुळे अहो, तिथले लोक आम्हाला केव्हाही गातात, केव्हाही आमचं प्रदर्शन हे करतात, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होतोय आमच्या शरीराला. अ, त्याच्यामुळे हा त्रास होतोय, आम्ही विकलांग होऊन गेलोय, आम्ही तेवढ्या ताकदीने पुढे येऊ शकत नाहीये, आमच्यातली ताकद खलास झालेली आहे, पूर्ण संपून गेलेली आहे. तर आम्ही चाललोय. मग नारद म्हणे, असं आहे का? मग थांबा म्हणे तुम्ही. मी येतो आणि मी लोकांना सांगतो. नारद मुनी पृथ्वी तलावर आले आणि सगळ्या गायक कलाकारांना त्यांनी सांगितलं, की अरे, हे राग रागिणी जे आहेत ना, त्या आता तुम्ही त्याच वेळीच त्यांचं गायन करा. की जे हा असं, अशी एक आख्यायिका आहे, म्हणजे की त्याच वेळेस जर त्यांचं गायन केलं तर ते चांगले प्रभावीपणे तुमच्या समोर उभे राहू शकतील. नाहीतर ते विकलांग झालेले आहेत. तर तुम्ही बघा, आणि सगळ्या संगीत शास्त्रज्ञ लोकांनी त्याच्यावर विचार करा आणि ते तसं पाळा, असं नारदाने सांगितलं आहे. अशी पण एक आख्यायिका या भक्तीमध्ये आपल्याला. बर बर. पण मला एक प्रश्न पडतो की नक्की थाट म्हणजे काय? कॉमन माणसाला हे कसं समजायचं? हा थाट आहे, अमुक थाट, तमुक थाट, हे त्यांनी डिफरन्शिएट कसं काय करावं? थाटाचं काही अशी व्याख्या आहे का? थाट म्हणजे ज्या स्वरसमूहामध्ये राग उत्पन्न करण्याची शक्ती आहे, बर तर अशा स्वरसमूहाला थाट असं म्हणतात. बर आता भार भारतीय शास्त्रीय संगीतात व्यंकटमुखी नावाचे एक मोठे दाक्षिणात्य पंडित होऊन गेले. बर. त्यांनी 72 थाट सांगितले, 72. हा हा. तर 72 पैकी त्यांनी शुद्ध मध्यमाचे आणि 36, आणि तीव्र मध्यमाचे 36. म्हणजे त्यांनी काय केलं, गणिती तत्वानुसार, म्हणजे सारे ग म पध निसा, त्याचा अर्धा भाग केला, सारे ग म पध निसा. मग त्यांनी सा कोमल रे ग म पध निसा, मग सा कोमल रे कोमल ग पध निसा, सा रे ग म सा शुद्ध रे कोमल ग, अशा टाईपनी करून तसे ते राग एकमेकांशी क्रॉस करून 36 राग शुद्ध मध्यमाचे आणि 36 राग तीव्र मध्यमाचे असे मिळून सगळे 72 थाट सांगितले. की बर सूर जे आहेत, 12 सूर, तर त्याच्यातून 72 थाटांची उत्पत्ती होते, आणि एका थाटातून 484 रागांची उत्पत्ती होते. अरे बापरे. बर. पण म्हणजे राग म्हणजे काय नक्की? एक स्वरसमूहाला राग म्हणतो का कसं काय? रंजको जनचित्तानाम स राग कथितो बुधे. बर बर. कारण जो कॉमन राग, माणसाला हे सगळे प्रश्न पडतात हो, त्याला. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारा, मी त्याला उत्तर देते. की राग जे आहे, म्हणजे रंजको जनचित्तानाम, म्हणजे जे स्वर जन मनोरंजन करतात, त्या कुठल्याही गोष्टीला आपण राग असं म्हणू शकतो. बर मनोरंजन होणं आवश्यक आहे रागाने. जर तुम्ही सा रे रे ग म असं म्हटलं, त्याच्याने मनोरंजन होणार नाही, आणि मग तो राग होणार नाही. म्हणून एकानंतर एक दोन स्वर एका रागात असू नये, अशी पण आपली एक हे आहे, की बर एकानंतर एक बर दोन दोन स्वरूप एकानंतर एक असू नये. पण काही काही आहे, आता ललित मध्ये आहे, पण तो चांगला वाटतो आणि आपल्याला ऐकायची सवय झालेली आहे. बर तर बर बाकीचे अजून आपण असं भयंकर असं कॉम्बिनेशन ऐकू नाही शकत. मग बर त्यांनी जर राग मनोरंजन होत नाही, तर तो राग नाही. बर असे असे भातखंडेजींनी 10 थाट सांगितले. आता मी तुम्हाला त्याच सगळं हे सांगितलं ना, हा की हा
हा तेच भैरव, मारवा, पूर्वी, बिलावल, कल्याण, खमाज, काफी, आसावरी, तोडी आणि भैरवी. हे 10 त्यांनी असे सांगितले की ज्याच्यातून सगळ्या रागांचं त्याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल. म्हणजे समय या मनाच्या अवस्था आहेत का तशा? कोणत्या? या ज्या नाही थाट नाही जे नाही आहेत नाही एक एक नाही, नाही. स्वरांचे कॉम्बिनेशन आहेत ते. बर. पण त्याच्याने मनाच्या अवस्था असू शकतात. म्हणजे आता भैरव म्हटल्यानंतर शांत रस प्रधान, ती मनाची अवस्था जी आहे ती शांत होऊन जाईल. तेच बर. काही हिंडल वगैरे आहे तर त्याच्याने एकदम तुम्हाला ते पण आहे म्हणजे ते पण एक प्रकार आहे की ज्याचा आपल्याला जो संबंध आहे. जसं बघा तुम्ही की भूप राग हा गंभीर गंभीर असं हे करतो. रामकली या मनातल्या भावना ज्या आहेत ते आणि राग आणि स्वर याचा पण खूप संबंध आहे. राग, स्वर आणि मनातल्या भावना. आता रामकली बघा. सा ग म ध प ग म रे सा, हा भैरव. पण त्याच्यामध्ये बघा आता ग म ध प म प द नि ध प ग म रे सा. या तीव्र मध्यम टाकल्याबरोबर मनाची अस्वस्थता दिसून पडते. बर. असं त्या रामकलीचं आहे. आता जय जयवंती जो आहे त्याच्यामध्ये विरह आणि शृंगार रस सांगितलेला आहे की जय जयवंतीचं तुम्ही गाल तर या रसाची उत्पत्ती जास्त होते. जसं ने सा धनी रे 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 ग म ग रे ग रे सा धनी सा धनी रे ग रे सा. तर भूप गांभीर्याकडे जातो. दरबारी कानडा घ्याप गांभीर्याकडे जातो. तसंच मल्हार मल्हार जो आहे तो पण गंभीरच एक प्रकारचा त्यांनी बोललेले आहेत की याच्यातून एक गंभीर धीर गंभीर असा पाऊस पडण्याचा किंवा असा जो त्यावेळेचा तो जो काळ असतो बघा. कधी कधी पाऊस पडत असताना एक प्रकारची हुरहुर हा मनामध्ये हा हा. निर्माण म्हणजे होते. भावना भावना उद्दीपित करण्याचं सामर्थ्य या रागांमध्ये आहे. जरूरच आहे. जरूर आहे. भावना उत्पन्न जर झाल्या नाही तर तो रागच काय. ते खूपच जवळचा संबंध आहे. आणि म्हणजे सप्तचक्रांशी जो संबंध जोडला जातो की अमुक चक्रातून अमुक स्वर, हे जे आहे याला काही बेस आहे का तसा? आता आहे बेस. बेस आता काय आहे की त्याचा आरोग्यावर तर नक्कीच परिणाम पडतो. असं नाहीये मी त्या गोष्टीचा मी स्वतः अभ्यास केलेला नाहीये. बर. ते चक्र आणि राग आणि रोग याच्यावर मी स्वतः अभ्यास केलेला नाहीये. पण चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात किंवा एखादं गाणं ऐकलं ना आपण मन उदास होतो. विषण्ण होतं, हा हा. उदास होतं. एखादं गाणं ऐकल्याने आपल्याला एकदम छानच वाटून जातं. ही मनाची जी स्थिती आहे ती नक्कीच रागांच्या स्वरांवर अवलंबून आहे. हा हा. व्याकुळता, भक्तिरस, भक्तिपूर्ण जर तुम्ही शब्द वापरले आणि एखादा बिंपलास वगैरे बघा तुम्ही बहुतेक जे भक्तिरस पूर्ण गाणे बरेचसे बिंपलास मध्येच आपल्याला ऐकायला मिळतात. तर बर. तो एक शांत आध्यात्मिक रस जो आहे बिंपलासीचा, तर तो आध्यात्मिक रसाने परिपूर्ण असं कुठलंही जे गाणं आहे ते भक्तिरस पूर्ण होऊन आपल्या मनावर तो परिणाम आपल्या होत असतो. बर बर. कुठचंही गाणं जे आहे आता आक्रमकता ग प नि दा सा नी प ग प ग सा ग प सा नी प नि सा ग सा सा नी प ग प ग सा ग प सा. हा जो आहे शंकरा शिवार महादेव शंकर शिवार महादेव. वा. तर याच्यामधून तुम्हाला ते कडाडता असा तो शिवाचा रौद्र रूप जे आहे ते शंकराच्या
त्या ह्याच्यातही जातात. तर तिथून हम्म. तुम्ही जर मवाळ शंकरा गायला तर तो तो एक तर चांगलाही लागणार नाही. तो असाच हवा. बर बर बढिया. है ना. श्री राग जसा आहे, श्री असा रे पा रे मा ग ग ते. हा श्री एक प्रकारची त्याच्यामधून दुःखाची तीव्र वेदना, मला असं वाटतं. हा रे पा रे मा रे मा, हा जो प्रकार आहे याच्यामधून एक प्रकारची व्याकुळता, दुःखी असा वेदना, दुःखाची वेदना आपल्याला बरोबर. मिळते, बरोबर. व्यक्त होते. तर राग, स्वर आणि मनातल्या भावना याचा तो खूपच जवळचा हम्म. संबंध. आणि तोच संबंध, जसं आपलं सकाळी उठून मन प्रसन्न असतं तर तो भैरव आहे. संध्याकाळी आपलं मन व्याकुळ असतं, कोणाची तरी आपण वाट बघत असतो, घरी संध्याकाळची हुरहुर असते, तर त्यावेळेस यमन, पुर्या, धनाश्री अशीच राग गायली जाते. वर्षा ऋतूत बाहेर हे पाऊस पडत असताना जेव्हा आपण मेघमल्हार म्हणतो, नक्कीच चांगलंच वाटतं. हा. पण राग आणि रागिण्या यात काही फरक आहे? राग हो. कशाला म्हणायचं आणि रागिण्या कशाला म्हणायचं? पूर्वी कसं, जसं आता हे समय राग विभाजन आहे ना, तर तसंच राग रागिण्या पद्धती अशी राग विभाजनाची हे होती. हे राग, ते 6 राग सांगितले. आदी राग, हिंडोल, दीपक, मालकंस, भैरव हे राग आहे. आणि भैरवची रागिणी भैरवी, असं असं त्यांनी हे केलंय. प्रत्येक रागाच्या 5-5, 6-6 रागिण्या सांगितल्या. पण भैरव आणि भैरवी यात काय तसा काय फरक आहे? जे एक राग आहे, दुसरी रागिणी आहे, या दोन्हीमध्ये फरक काय? रागिण्याच्या आहेत त्या नाजूक आहे. बर. त्या हा हा. भैरव एकदम हा रागिण्या नाजूकच आहे. त्यांचे लगाव नाजूक आहेत. त्यांचे हा त्यांचे शृंगार, त्यांचे ते वेगळे आहेत. हा आणि भैरव भैरव काही शृंगार रस प्रधान वगैरे नाही आहे. हा हा तो धीर गंभीर भक्ती रस प्रधान असा. तीच भैरवी शृंगार रस प्रधान जास्ती गाणी तुम्हाला मिळतात. हा. यांचे मुलं पण आहेत बरं का, म्हणजे बर. हा राग रागिणी, मग पुत्र राग, मग पुत्र रागाच्या पुत्र वधू राग, अरे वा. पुढं. आणि मग पौत्र राग असं पण बर आहे. बर हा. बर बर. याच्यावर एक पूर्ण एपिसोड मी तुमचा इतकी माहिती. चला खूप छान. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही आज. आता हा, पुढच्या वेळी बघू, तुम्ही प्रत्यक्ष गाण्याचं हे करा थोडस. नक्की आणि नक्की नक्की. छान तुमचा सुंदर आहे आवाज, काही प्रश्नच नाही. म्हणजे हलतो माणूस आतून. मी जे मगाशी तुमचे काही ऐकले, खरं म्हणजे साथ नसताना ऐकणं हे इतके सरळ नाहीये, हो. सहज नाहीये. पण तो साथ असल्यावर त्याला अजूनही बहार येईल तुमच्या गाण्याला. अगदी जरूर आपण पुढच्या वेळी ते ऐकू, पुढच्या भागामध्ये. बरं. नमस्कार. नमस्कार. खूप छान झाला, आवडला, श्रोत्यांनाही आवडेल, यात काही प्रश्न नाही. नक्कीच. हा. धन्यवाद. धन्यवाद.